हरिप्राप्तीचे उपाय, हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने, संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती वाही, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने, एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने। विठ्ठल एक एक योनी, किती एका योनीत गेलं तर कोटी वेळा जन्म घ्यायचे, कुत्र्याच्या योनीत गेलं कोटी वेळा जन्म, मांजराच्या योनीत गेलं कोटी वेळा जन्म, पक्ष्याच्या योनीमध्ये गेलं कोटी वेळा जन्म, परंतु मनुष्य देहात कोटी वेळा नाही बर का। मनुष्य देह हा एकदाच आहे आपल्याला, एकदाच। अशा 83,99,999 एवढ्या योनी आणि या सर्व योनी फिरून शेवटी मिळाला आपल्याला हा सुंदर मनुष्य देह। शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकलिया वर्म फेरा पडे। ही शेवटची मनुष्य देहात आपण आलो, मग हा मनुष्य देह आपल्याला कशासाठी दिला असेल बरं महाराज? देवे दिला देह भजन देवे दिला देह, देवे दिला देह भजन देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देव भजन गोमटा, तोया झाला फाटा पादिकेचा, तोया झाला फाटा पादिकेचा, तोया झाला फाटा पादिकेचा। देवे दिला देह भोजना गोमटा, बरोबर ना? मला ऐकाय कमी येतं बरं का, नाही तर तुम्ही म्हणता भोजना गोमटा सांगितलं का? नाही ना। देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा। हा सुंदर मनुष्य देह दिला, त्याच भजनावरती एक काना देतोय, एक मात्रा देतोय, काय होतंय महाराज? भोजन। आणि कशासाठी उपयोग चालू आहे देहाचा? इत भर पोटासाठी, पोटासाठी पहा केवढी आटाटी, पहा केवढी आटाटी, पोट लागले पाठीसी, लागले पाठीसी। महिला मंडळी एवढंच पोट आहे बर का आपलं, इत भर पोटासाठी, पोटासाठी किती आटाट चालली, जन्माला आल्यापासून एवढी आटाट करतोय या संसारासाठी। सुख मिळालंय का? नाही ना। हा देह सुंदर फक्त भजनासाठी दिलाय। औटा हात का मानव देह अल्लाने तुझ्या दिया, औटा हात का मानव देह भगवंताने तुझ्या दिया, खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया। हा 3.5 हाताचा मनुष्य देह दिला फक्त भगवंताची भक्ती करण्यासाठी, परंतु आपण भगवंताची भक्ती सोडून बाकी सगळं करतोय। हे हात कशासाठी दिले? दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे कशासाठी दिले? डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण। ज्यावेळेस भगवंताने महाविष्णूने सांगितलं ब्रह्मदेवा तू सृष्टीची निर्मिती कर, आणि सृष्टीची निर्मिती केल्याच्या नंतर जेव्हा महाविष्णू पाहायला आले ना आपल्या मुलाने कशी नेमकी सृष्टी बनवलेली आहे, त्यावेळेस
सृष्टी बनवल्याच्या नंतर महाविष्णूंनी पाहिलं, परंतु महाविष्णू नाराज दिसले. त्यावरती ब्रह्मदेवाने प्रश्न विचारला, एवढी सुंदर सृष्टीची निर्मिती केली, एवढी सुंदर सगळे जीव बनवले, वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या रंगाचे बनवले, याच्यावरती तुम्ही नाराज का? त्यावेळेस महाविष्णू म्हणाले, तू सगळे जीव बनवले, 83,99,999 एवढे सगळे जीव बनवले, परंतु माझी भक्ती करणारा कोण? तुमच्याकडे गाय कधी हरिपाठाला येते का? म्हैस कधी पंढरपूरला गेलेली पाहिली का? कुत्रा कधी कीर्तनाला येऊन बसलंय का? गाढवाने कधी तुळशीला पाणी घातलंय का? नाही ना. ही बुद्धी बाकीच्यांकडे नाही हो, नाही. ती फक्त मनुष्य देहात आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ श्री. ही बुद्धी दुसरीकडे नाही. कशाची? प्रपंच करण्याची सांगते का मी? मागे येते ना सगळ्यांना ऐकू. प्रपंच करण्याची बुद्धी सगळ्यांना आहे हो. म्हशीचं किती मोठं पोट आहे, तरी ती भरतीच ना पोट. कसं ना कसं म्हशीचं पोट भरलं जातं. आपले एवढीसे पोट, परंतु सकाळी जेवलं की महाराज संध्याकाळी भूक लागती हो. हा, दुपारीच लागती काय काय ना. आता काय सांगावं. असं झालंय. सुंदर देह दिलाय, परंतु ज्याच्यासाठी दिलाय ती राहते बाजूला, आणि बाकीचंच आपण सगळं करतोय हो. सगळं करतोय, काय चुकत नाही असं काहीच नाही हो. सगळं करतोय. प्रपंच तो काय असा मोठा बंगला बांधतोय, महाराजांना चहा प्यायला घरी नेतोय. कशासाठी? महाराज बघा हो का, इथं आमचा एवढा बंगला आहे, 2-4 गाड्या लावलेत आहेत तेवढ्याच आपल्या. ही सगळी मागची जी जमीन दिसते ना, आपलीच आहे सगळी. महाराजांना चहा प्यायला फक्त दाखवण्यासाठी न्यायचं. त्यांना दाखवायचं माझी किती संपत्ती. असं झालंय. सुंदर देह दिलाय, पण त्याची किंमत अजून कळाली नाही. आता तरी सावध व्हा. एक गोष्ट सांगता का मला? तुम्ही जरा कीर्तनात नाराज दिसताय मला. तुम्हाला बरं वाटावं असं कीर्तन करू का तुमचं बरं व्हावं असं कीर्तन करू? बरं वाटावं असं कीर्तन करू तुम्ही म्हणत असेल ना, तसं पण येतं मला. काही जोक सांगायचे, हसवायचं, बाकीचे महाराज जसं करतात तसं करायचं. तसं करू का? नाही. तुमचं काहीतरी बरं व्हावं याच्यासाठी आम्हाला पुण्यावरून इथं यावं लागलं. अहो, काहींचे 50 गेले, काहींचे 20 गेले, 30 गेले, 40 गेले, 50 गेले, 80ला काही काही येऊन ठेपले हो. पण अजून सावध झालोय का आपण? आधी सावध व्हावे. कशाच्या अगोदर सावध व्हायचंय? 80ला टेपलो आपण काय काय जण. कधी मरण येईन, कधी काळ उचलन, काही सांगता येत नाही बर का. कोरोनाचा काळ होऊन गेला, काळावर काही काहींनी धडक घातली हो. झाडाच्या पिकलेल्या पानाला गॅरंटी आहे. झाडाच्या पानाला गॅरंटी बर का. ते पिवळं झाल्याशिवाय खाली पडत नाही. आपल्याला ह्या शरीराला गॅरंटी देऊ शकतो का आपण महाराज? नाही देऊ शकत. कधी काळ घाला घालील काही सांगू शकत नाही. काळ टपूनच आहे. घडोघडी काळ वाट याची पाहे. अजून किती राहिले बघतोय. सारखं येतोय, सारखं येतोय, बघतोय किती राहिले. काय काय म्हणतात, अहो इथून चालता चालता गेला, इथून आताच कस काय ऍक्सिडेंट झाला समजलं नाही. काळ टपूनच आहे हो. जसं जन्माला येण्याची वेळ आहे ना, तशी मरणाची पण वेळ जन्माला येतानाच आपण घेऊन आलेलो आहोत बर का. जन्माला येतानाच आपलं मरण आहे, परंतु त्या मरणाच्या अगोदर आपल्याला सावध व्हायचंय. मग हे सावध नेमकं कशात व्हायचंय? प्रपंचात सांगितलंय का सावध व्हायला? प्रपंचात तर लय सावध आहेत सगळे. लय सावध आहे तो. कधी शेजारचा बाण रात्रीचा जरी
थोडासा घेतला ना तरी पाठच उठून बघतोय, अरे माती जरा पलीकडे सरकले दिसते. किती सावध म्हणायचं. आणि या परमार्थात कोण सावध आहे? सावध नाही हो आपण. ते सावध व्हायचे आपल्याला, बाकी काही करायचं नाही. जन्माला आलोय, जन्माला आला हेला पाणी वाता वाता संसार कोण करत नाही? पशु पक्षी सर्वांचा संसार चालू आहे. त्यांचे मुलं बाळ घर सर्व काही त्यांचं चालू आहे. ते पण घर बांधतात सुंदर. आपल्यापेक्षा तो पक्षी कोणता एवढा सुंदर घर बांधतो? सुतारच ना, सुग्रण नावाचा पक्षी. किती सुंदर घर आणि किती ब्रेनचा यूज करून खालून कोणच नाही शिरलं पाहिजे. कप्प्यात कप्पा एवढा सुंदर सर्व काही चालू आहे पशु पक्ष्यांचं, प्राण्यांचं. परंतु जी बुद्धी मनुष्य देहात आहे ना, ती इतर योनियांच्या ठाई नाही बरं का. इतर योनियांच्या ठाई. आणि हा तो विचारच नाही. कोणता? तर परमार्थ करण्याचा विचार मनुष्य देहा सोडून बाकीच्यांकडे नाही. त्यामुळं सावध व्हा. सावध होण्यासाठी संत मंडळी आले. आणि सावध आपण कधी होऊ? एखाद्या सद गुरूंना जेव्हा आपण शरण जाऊ ना, संतांची जेव्हा पायी धरू ना, तेव्हा आपण सावध होऊ. कारण रस्ता दाखवणारे बरोबर पाहिजेत महाराज. बरोबर. आम्ही अकलूजच्या अलीकडे होतो. तिथे एक जण भेटला. मला विचारलं, आम्ही अकलूजला जायला अजून किती वेळ? म्हणले आहे 5 मिनिट लागतील अजून. बरोबर आम्ही 5 मिनिटात अकलूजला आलो. त्या माणसाने जर आम्हाला सांगितलं नसतं की बाबा सरळच जा, तू इकडेच जा, मार्ग दावणी गेले आधी जयानी ती संत तेनेची पंथे चालू जाता बर का. कोणत्या? जे संत ज्या मार्गाने गेलेत ना, त्याच मार्गाने आपल्याला जायचंय. ही बाकीचे मार्ग कशात माहितीये का? हायवे सोडून जे बाकीचे कच्चे रोड आहेत ना, ते बाकीचे मार्ग आहेत. आणि जो संतांचा मार्ग आहे, माझ्या ज्ञानोबाचा मार्ग आहे, जो माझ्या तुकोबाचा मार्ग आहे ना, तो सत्य आहे आणि देवाची प्राप्ती करून देवणारा आहे बर का. आणि देवाची जर प्राप्ती करून घ्यायची असेल ना, हरीची जर प्राप्ती करून घ्यायची असेल ना, तर संतांशिवाय कोण सोडू शकत नाही. संतांना शरण जावं लागेल. कारण महाराज लोक आता किती झाले तुम्हाला पण माहिती, आम्हाला पण माहिती. इथं सांगून विनोद सांगतात, इथं उभा राहून. बरोबर ना. आणि तुम्हाला पण विनोद आवडतात का? आपलं काहीतरी भलं होणारा संत महात्मा इथे आणा, सद्गुरूंना त्या शरण जा, जेणेकरून आपल्याला त्या देवाची, त्या ईश्वराची, त्या हरीची प्राप्ती होईल. आणि तेच नाथ बाबा अभंगाच्या पहिले, हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. हरीची जर देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल ना, तर एक साधन सांगितलंय. कोणाला शरण जा? तर संतांचे ते पाय धरा. अगोदर आपण देव पाहू आणि नंतर संत पाहू. बघा आजपर्यंत इथं या व्यासपीठावरती किती महाराज लोक आले? दर चतुर्थीला महाराज येतात. सर्व मंडळी जमा झालेले असतात. याच्यातला एक जणांनी तरी प्रश्न विचारलाय का, महाराज तुमचं खूप सुंदर प्रवचन झालं, कीर्तन झालं छान प्रकारे, पण तुम्ही देवाचं पण वर्णन केलं, पण तो देव मला प्राप्त होईल का? त्या देवाची मला प्राप्ती करून देताल का? विचारलाय का? हात वरती करा. आपल्याला तळमळ लागली पाहिजे हो देवाची. आपण संसारासाठी एवढं रडतो ना, काही दुःख आलं ना संसारामध्ये, संसारासाठी आपल्याला रडायला येतं, परंतु भगवंतासाठी, देवासाठी आपल्याला कधी रडायला यायला पाहिजे ना. कोणाकोणाला वाटतं देव आपल्या घरी यावा? वरती हात करायचा. काय बोलणार नाही मी परत, फक्त वरती हात करायचा. कोणाकोणाला वाटतं देव माझ्या घरी यावा? कोणालाच नाही. वरती हात करा.
करा की तुमच्या घरी नको का? माझी घरी आहे का? वाटतं का सगळ्यांना? हो तरी म्हणा. मला वाटते मुख्यच काय मी इकडचं. सर्वांना वाटतं देव आपल्या घरी यावा. वाटतं ना सगळ्यांना? देवाच्या घरी कोणाला जावं वाटतं का? कोणाला वाटतं देवाच्या घरी जावं आपल्याला? नाही वाटत. देवाची जी आस आहे ना ती आपल्यामध्ये ती तळमळ लागून राहिली पाहिजे. कधी देव मला भेटेल हो? कधी भेटेल मला तो देव, तो भगवंत साक्षात पांडुरंग परमात्मा जो खरा देव आहे ना त्याची प्राप्ती मला कधी होईल? स्वामी विवेकानंद होते ना, त्यांना आस लागून राहिलेली होती. सर्वांना प्रश्न विचारायचे, देव तुम्ही पाहिलाय का? पाहिला असेल तर तो मला भेटेल का? आणि त्याची प्राप्ती तुम्ही मला करून देताल का? तुम्हाला भेटला असेल तर. कारण आजकालच्या महाराज मंडळींनाच माहित नाही नेमका देव म्हणजे काय. सगुणातली भक्ती कोण करत नाही असं नाही. दररोज सर्वांची देवपूजा चालू आहे, सगुणातली भक्ती चालू आहे. परंतु जो खरा देव, जो संतांनी सांगितलंय ना जो देव, तो आपल्याला प्राप्त झाला पाहिजे. जो निर्गुण आणि निराकार आहे, जो अव्यक्त निराकार आहे. कबीर महाराज सुंदर सांगतात, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, निर्गुण निराकार तुझी रघुराया, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. आपण देव कशात पाहतो तर त्या मूर्ती पुरता मर्यादित आपल्याला देव दिसतो. देवपूजा करेपर्यंत आपला देव डोक्यात असतो, परंतु देवपूजा झाल्यावरती मनी नाही ध्यानी नाही देव. देवाचं स्वरूप नेमकं कसं आहे, देव नेमका कसा आहे? रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया. त्याला रंग नाही, रूप नाही, वर्ण छाया नाही, अव्यक्त निराकार नाही जा आकार, जेथुनी चराचर. त्याचं स्वरूप कसं सांगितलं तर अव्यक्त निराकार आहे. निराकार, कसलाच आकार नाही असं संतांनी सांगितलंय. संतांवरती विश्वास आहे ना तुमचा? ज्ञानोबा तुकोबांवरती विश्वास आहे ना? आमच्या महाराज मंडळींवरती नसलं ना तरी चालल. ह्या व्यासपीठावर येऊन टमाटामा बोलायला सगळ्यांना येतो, परंतु खऱ्या देवाची कोणी ओळख करून दिली? मागचे 2-3 महिने झालं सद्गुरु हरिभक्त परायण सतीश महाराज साळुंके यांचं इथं या ठिकाणी कीर्तन झालं. त्यांनी नेमका गणपती कोण आहे ना, तो देव कोण आहे ना तो सांगितला बर का. आत्मरूप गणेशू केलिया स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण, त्याची वंदुनी श्री चरण श्री गुरूंचे. कोणता गणेश सांगितला तर आत्मरूपी गणेश सांगितला. सगुणातल्या गणपतीची आपण सेवा करतोय, त्याचा उपवास धरतोय, दर चतुर्थीला आपण त्याची सेवा करतोय. कोणत्या? त्या मूर्तीची सेवा करतोय. परंतु तो मूर्ती माझ्या संतांनी कसं सांगितला? ज्ञानोबा सांगतात आत्मरूप गणेशू. कोणता गणेश सांगितला? आत्मरूप गणेश. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जे जे स्वसंवेद्या आत्मरूपा. आत्मरूपा गणेशू केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, त्याची वंदुनी श्री चरण श्री गुरूंचे. कोणता गणेश सांगितला? कोणता गणपती सांगितला? जो निर्गुण आणि निराकार आहे, जो आपल्या आतमध्ये आहे बर का. कोणता गणेश? तर आपल्या आतमध्ये आहे. जे आत्मस्वरूप आहे ना ते सर्वांमध्ये सारखंच आहे का? पुरुषांमध्ये आत्मा आणि महिलांमध्ये आत्मी असं आहे का? नाही ना. चाकोरे गावात असलं तर मला काय माहित नाही बर का. तसं नाही ना तुमच्याकडे काय? तुमच्यामध्ये पण आत्माच आहे, यांच्यामध्ये पण आत्माच आहे.
जे पशु पक्षी दिसतात ना त्यांच्यामध्ये पण आत्माच आहे. नवे नवे तर माझा देव कुठे भरला घन दाट हरी दिसे भरला घन दाट हरी दिसे भरला घन दाट हरी दिसे भरला घन दाट ज्ञानदेवा पाठ हरिया वैकुंठ पाठ हरिया वैकुंठ ज्ञानदेवा पाठ हरिया वैकुंठ ज्ञानदेवा पाठ हरिया वैकुंठ भरला घन दाट हरी दिसे भरला घन दाट हरी दिसे भरला घन दाट हरी दिसे भरला घन दाट ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घन दाट हरी दिसे भरला घन दाट. माझ्या ज्ञानोपरायांना देव कुठं कुठं दिसला तर भरला घन दाट. सर्वत्र देव आहे म्हणे. काय सुईचं टोक ठेवण्या इतकी सुद्धा जागा शिल्लक नाही की जिथे देव नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला रित ठाव नाही उरला आजी दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल स्थळी भरला रित ठाव नाही उरला सोम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला बर का. त्या विठ्ठलाशिवाय एवढी सुद्धा जागा शिल्लक नाही. तुमच्या गावात विठ्ठलाचं मंदिर आहे का? आहे. पंढरपूरला विठ्ठलाचं मंदिर आहे आणि मधली जागा रिकामी का महाराज? त्या विठ्ठलाशिवाय मधली जागा रिकामी का? नाही ना. मग आपल्याला का दिसू नये देव? विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला आणि तो मी या दृष्टीने पाहिलं बर का. माझ्या संतांना तो देव कोणता विठ्ठल सर्वत्र दिसत होता आणि आपल्याला शेजारच्या मध्ये गुण दोष दिसतात. आपल्या शेजारच्या मध्येच विठ्ठल दिसना तर बाकीचं तर लांबच राहिलं. बाकीचं लांबच राहिलं. ह्यो पाहुणा तसा तो तसा शेजारचा असा माझा मित्र असा काय सांगत बसतो आपण त्याचे दोषच. पण त्याच्यामध्ये जर आपण जर ठरवलं ना त्याला फक्त देवच म्हणून पाहायचं. कारण ती दृष्टी आहे ना देव पाहण्याची ही फक्त सद्गुरूंशिवाय संतांशिवाय दुसरी कोण देऊ शकत नाही. कृष्ण अमृत एक कृष्ण अंजन एक वेळा डोळा घालत आढळ तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे समूळ. ही भ्रांती झाली हो आपल्याला. पडळ आले आपल्या डोळ्यावरती. ते पडळ आपल्याला बाजूला काढायचंय. काही काहींच्या डोळ्यावरती असं पडदा येतो म्हणे. तो पडदा डॉक्टरांकडून जाऊन काढला जातो. तसाच आपल्या डोळ्यावरती जो भ्रांतीचा पडदा आलाय ना तो लवकरात लवकर सद्गुरूंकडून काढून घ्या. काही मंडळीने काढून घेतलाय बरोबर ना. अकलूज मधले मंडळी असतील या चाकोऱ्यामधल्या गावातली मंडळी आहेत ना त्यांनी काहींनी काढून घेतलाय तो पडदा. कोणत्या सद्गुरु रूपी जो डॉक्टर आहे ना त्यांच्याकडून काढून घ्यायचा आहे. मग जो तो पडदा जर काढला ना आपल्याला व्यवस्थित दिसणार आणि देव दिसणार. आणि जर एकदा जर देव पाहण्याची दृष्टी आली मग आपण
संतांची दृष्टी आपल्याकडे घ्यायची आपल्याला. कारण जशी दृष्टी तशी सृष्टी. पाहण्याचा दृष्टिकोन आपला बदलायचा आहे. आपण गुण दोष पाहत बसतोय, परंतु जी आत्मस्वरूप पाहायचंय ना आपल्याला, जो देव पाहायचाय ना, देवाची प्राप्ती करून ब्रह्मा दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्मा दिसे उघडे. बघा महाराज, तुमच्या डोक्यावरती काय आहे? डोक्यावरती काय घातले ते? हा, टोपी. तुम्ही काय घातले अंगात? शर्ट. तुम्ही धोतर, पायजमा, साडी, उपरणं, सर्व काही आपल्याला दिसतंय. आपण कोणत्या दृष्टीतून पाहतोय? त्या कापडाच्या दृष्टीतून पाहतोय. परंतु ते काय आहे? आमचे सद्गुरू नेहमी सांगायचे, एकची धागा नाना परी कपडे. धागा किती? सर्वांमध्ये जो धागा आहे, धोतरानी लुगडे जगामध्ये, ब्रह्मा दिसे उघडे. जे कापड आहे ना बनलेलं, त्याच्यातला धागा एकच आहे सर्वांचा, तो कापूस आहे. बघा ताई, तुमच्या कानात काय घातले त्याला काय म्हणतात? तुमच्याकडे कानात घातले, तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? फुलझुब. ते गळ्यात घातले ताई, तुम्ही काय म्हणतात त्याला तुमच्याकडे? मंगळसूत्र. बरोबर ना? ते हातात घातले आहे, ते दुसरं अजून अंगठी म्हणतात. परंतु त्यांचं जे स्वरूप आहे ना, आकाराला आले बर का ते, परंतु स्वरूप काय त्यांचं एकच आहे, ते म्हणजे सोनं. सोनाराकडे जातो आपण, काही म्हणतो सोनं दाखवा म्हणतो का फुलं झुप दाखवा म्हणतो? आत्मस्वरूपावर जर असेल ना आपण, तर काय म्हणू? आम्हाला सोनं दाखवा. एकची माती नाना परी भिंती, रांझण आणि सुगडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. एवढं ब्रह्म आपल्याला उघड दिसलं पाहिजे की जी दृष्टी आहे ना, त्या आत्मस्वरूपावरती गेली पाहिजे. ही मातीची भिंत आहे, रांझण आहे, आपण त्या आकाराकडे जातोय, परंतु जे स्वरूप आहे त्याचं माती, त्याच्याकडे आपण पाहतोय का? शेवटचं चरण काय सांगितलं? म्हणे मुक्ताबाई ऐक सांग देवा. म्हणे मुक्ताबाई, माझ्या मुक्ताबाईंनी सुंदर सांगितलं बरं का. ऐक सांग देवा. एवढी एवढीशी मुक्ताई होती हो. किती किती वर्षाची? 5-6 वर्षाची ती मुक्ताई. कोणाला त्यांनी परीक्षा घेतली? कोणाची? त्या चांगदेवाची. किती विद्या होता? त्या 14 विद्या आणि 64 कला असणारा तो चांगदेव मेलेल्या माणसाला उठवायचा, मेलेल्या माणसाला जिवंत करायचा तो चांगदेव. एवढं ज्ञान असताना सुद्धा माझ्या 5 वर्षाच्या मुक्ताईने त्याला ज्ञान दिलं. बाबा, मेलेला जरी माणूस तू जागा केला ना, हा देह कधी ना कधी जाणार आहे बाबा. तू आता एक वेळ जागा करशील, पुढं तो कधी ना कधी मरणार आहे हो. तुझं खरं स्वरूप काय आहे? आत्मस्वरूप आहे. हा देह जाऊ शकतो, परंतु जो आत्मा आहे ना, तो कधी मरत नाही बर का. नैनम छंदती शस्त्रानी नैनम दहती पावक. तो आत्मा शस्त्राने मारला जाऊ शकत नाही. तो अग्नीमध्ये जरी टाकला तरी तो मरत नाही बर का. आणि जे आत्मस्वरूप आहे ते आपण आहे. आपण म्हणजे हा देह नाही बर का. आणि जर हा देह तुमचा असता, तुम्ही हा देह असताना, मेलेल्या माणसाला डोळे असतात का नाही? काही काहींचा डोळ्यातून प्राण जातो, असे पडतात डोळे वासून. त्याला का दिसत नाही? डोळे तर आहेत ना, कान तर आहेत मेलेल्या माणसाला. का दिसत नाही बरं? कारण ते शरीर चालवणारा जो आत्मा आहे ना,
तो त्याच्यातला निघून गेलेला. निघून गेला वारा, 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 निघून गेला वारा. खाली राहिला पसारा, खाली राहिला पसारा, खाली राहिला पसारा, खाली राहिला पसारा. निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा, ओ निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा. खाली राहिला पसारा, पसारा. निघून गेला वारा, निघून गेला वारा. हा जो वारा जात येत आहे ना, तो जर निघून गेला ना तर इथं देह पडन आपला. पण त्याचा अहो एखादा तास तरी ठेवा, 5 मिनिटं ठेवा घरात मेलेल्या माणसाला. उचला उचला लवकर उचला, त्याचं काही काम नाही राहिलं आता उचला. घरातले माणसं म्हणतात तू बाहेरचं कशाला, बरोबर ना? बाहेरचं नाही, घरातलेच. उचला लवकर, आता काय कोरोनाचा काळ आहे, तिकडच्या तिकडच न्या. 5 मिनिटं पण ठेवू नका हो. काय राहिलंच नाही त्याच्यात तर काय. देह दिसतोय हो, देह जर आपला असता ना ठेवून घेतला असतं. मेलं तरी माणूस. तुम्हाला समजतंय का नाही कीर्तन? नाहीतर मी सांगायची. समजतंय का? हो हो तरी म्हणा. समजतंय ना? लक्षात येते ना तुमचं नेमकं काय म्हणायचंय मला? असा विषय आहे. देह 5 मिनिट पण नका म्हणतात. हॉस्पिटल मधून कोरोनाच्या काळात तिकडच्या तिकडं न्या, कशाला इकडं आणता? अजून बाकीच्यांना लागत नाही हो. असं आहे ते. आपण ते देह नाही, आपण जे आत्मा आहे ना, या देहामध्ये राहणारा जो पांडुरंग आहे ना, खरा विठ्ठल आहे ना. कारण हा देह म्हणजे पंढरी आहे आणि त्याच्यामध्ये राहणारा म्हणजे पांडुरंग आहे. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल आणि नांदो तो केवळ पांडुरंग. तिथंच तो विठ्ठल राहतो. किती जवळ आहे. त्या पंढरपूरमध्ये आपण जातो, त्या सगुणाची भक्ती करा. मी नाही म्हणत असं नाही, परंतु नामदेव महाराजांचं चरित्र एकदा वाचा. नामदेव महाराज त्यांच्या परंपरेने त्या भक्ती करत होते त्या पांडुरंगाची. पंढरपूरमध्ये राहून नामदेव हाती दूध प्याला हो तो पांडुरंग. भक्ती पाहून बघता, भक्तीचे स्पेशालिस्ट आहेत नामदेव महाराज. परंतु जे खरं स्वरूप, तुला जर माझं खरं स्वरूप जर पाहायचं असेल ना नाम्या, तुला माझं खरं स्वरूप पाहायचं असेल तर औंढ्या नागनाथाला जा तू. तिथे तुला एक साधू मिळतील, संत मिळतील, सद्गुरू मिळतील. तिथे जाऊन माझं खरं स्वरूप काय आहे ना ते तुला भेटेल. माझं नेमकं खरं स्वरूप काय आहे तुला समजेल. हा जो मूर्ती आहे ना विठ्ठलाची, तो मी विठ्ठल नसून माझा तो विठ्ठल तुझ्यामध्येच आहे बर का. पंढरपूरला गेलो पायात कसं पडतो आपण, तुझे पाय ही सांगायचीच लोकांना लाज वाटते हो महाराज मंडळींना. ही असा विषय जर काढला ना खऱ्या देवाचा तर म्हणतात तुम्ही तो विठ्ठलच मानू नका. मग तुम्हाला जर पंढरपूरचा विठ्ठल जर खरा वाटत नसेल ना, आम्ही कुठं म्हणतोय तो विठ्ठल नाहीये, ते खरं स्वरूप आहे. आम्ही पण पंढरपूरला जातो, ते आमचं श्रद्धास्थान आहे. परंतु नामदेव महाराजांचा अनुभव पाहून ते ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपण जायला नको का? आपण पण भक्ती करतोय विठ्ठलाची. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग. तो पांडुरंग आपल्यामध्येच नांदतोय. तो हा विठ्ठल बरोबा. तो तुझे चरण आहेत ना, तू आहे ना माझ्या हृदयामध्ये आहे. देव कुठे राहतो? देवाचं नेमकं स्थान कुठे आहे राहण्याचं? कुठे आहे तर हृदयामध्ये राहतो.
पहिल्या चरणातील जो पहिला शब्द आहे ना, हरी. रामाचं मंदिर सर्वांना माहिती आहे. कुठे रामाचं मंदिर? अयोध्येला. कृष्णाचं मंदिर मथुरेला, गोकुळला, वृंदावनला आहे. हरीचं मंदिर कधी पाहिलंय का कोणी? कोणी पाहिलं असलं तर सांगा, कारण आतापर्यंत मी तर पाहिलं नाही. तुम्ही कोणी पाहिलंय का? नाही ना. तर माझ्या संतांनी हरीचं मंदिर सांगितलं. ज्ञानदेवा पाठ आणि हरी हा वैकुंठ आणि भरला घन दाट हरी दिसे. नवे नवे तर माझे नाथ बाबा एकनाथी भागवत मध्ये स्पष्ट सांगतात, आत्माचं परमप्रिय हरी, त्याच्या नाम कीर्तीचा हर्ष भारी, नित्य नवी आवड भरी, सभाय अभ्यंतरी हरी प्रगटे. तो माझा हरी कुठे राहतो? तर त्याचं स्थान कुठे, त्याचं घर कुठे, त्याचा पत्ता काय? तैसा हृदयामध्ये मी रामू. आत्माच परमप्रिय हरी बर का. तो आत्मा हे आपल्या मधला बर का, दुसऱ्यांच्यात बघूच नका. अगोदर आपल्या भिंतीला आपण काय म्हणतात त्याला? वळंबा. हा, वळंबा. गवंडी जसं काय करतो, आपल्याच भिंतीला वळंबा लावतो आणि बघतो किती वाकडं तिकडं झालंय. बरोबर ना? सरळ घ्यायचे. आपणच करा सोडवण. दुसरं कोण येणार नाही आपली सोडवण कराय बर का. शेवटी मरणाच्या दारात आपल्यालाच जायचंय. आपली जरी अर्धांगिनी असली ना, बायको जरी असली ना, कुठपर्यंत येईल? त्या फक्त स्मशानापर्यंत येईल. आणि त्याच्या पुढं आपल्याला जायचंय. आपलीच आपल्याला सोडून करून घ्यायची. जन्माला येताना एकटा आलाय, जाताना पण एकटा जाणार आहे. आणि जो मधला काळ आहे ना, त्याच्यामध्ये आपण प्रेमाने वागायचे सर्वांशी. असं कीर्ती करून आपल्याला जायचंय. आपल्याला आपली सोडून करून घ्यायची. तो गवंडी जसा तो वळंबा आपल्याच भिंतीला लावून बघतो ना, वाकडं तिकडं झालंय का, सरळ यायला पाहिजे, तसं आपण अगोदर आपण बघा, आतलं बघा अगोदर. आपलं आत्मा जो आहे ना, ते आत्मस्वरूप आपण जाणून घ्या अगोदर. आणि मग आपलं जर आपण स्वरूप जाणून घेतलं ना, तर आपल्याला बाहेर देव दिसल्याशिवाय राहणार नाही. कारण तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, आणि का भ्रांतसी कामू विषयावर. सर्व सुखाचा जे आहे ना, सर्व सुख कोणापाशी आहे? तर माझ्या भगवंतापाशी आहे. आणि त्या भगवंताची आपल्याला प्राप्ती करून घ्यायची बर का. कारण आजपर्यंत जरी एवढा परमार्थ केला असेल, किती काहींचे 60 पर्यंत आला असेल, म्हणे आम्ही लहानपणापासून परमार्थ करतोय. परमार्थ करण्याचं काहीतरी सुख मिळायला पाहिजे का नाही? परमार्थ करतोय आपण. संतांनी सांगितलं देवापाशी सुख आहे, संतांनी सांगितलं संतांपाशी सुख आहे, संत संगतीत सुख आहे. मग आजपर्यंत परमार्थ करतोय, काहीतरी सुख थोडंसरी आपल्याला मिळतंय. सुख पण कसं मिळतंय? क्षणिक सुख मिळतंय. आज सुख आहे तर उद्या परत दुःख येते. परंतु जे चिरकाल टिकणारं सुख आहे ना, ते आपल्याला प्राप्त करून घ्यायचंय. आणि ते सुख वसे एके ठाई आणि बहुपायी संतांची. अशा या संतांना आपल्याला शरण जायचंय. कारण जे भवबंधन आहे ना, ते संत आणि फक्त संतच तोडू शकतात. आणि ते नादबाबा अभंगाच्या दुसऱ्या चरणात, थेने साधती साधणे तुटती भवाची बंधने. कोणतं साधन सांगितलं? तर ते सद्गुरूंपाशी जे नामाचं साधन आहे ना, ते साधन सांगितलंय. बघा, उदाहरण सांगते म्हणजे लक्षात येईल. एक नदी आहे, त्या नदीच्या ऐल तीरावरून आपल्याला पैल तीरावरती जायचं आहे. तर कशाचा वापर करू आपण? होडी, नाव. बरोबर. निस्ती होडी आणि नाव असून चालन का महाराज? नावाडी पण पाहिजे हो. काय पाशी फक्त नाव येते, पण नावाडी गायब करून टाकतात मधल्यामध्ये. कारण सद्गुरूशिवाय नाम मला किंमत नाही बर का.
बंदुकीतली गोळी नुसती अशी मारली तर त्याचा उपयोग होईल का? माणूस मरण का? ती कशातून जायला पाहिजे? उदाहरण तुम्हाला समजतात ना माझे? कारण आमची पुणेरी भाषा जरा वेगळी आहे. त्याला बंदूक पाहिजे हो. ती बंदुकीतली नुसती अशी टाकून चालणार नाही. मस असली तरी बर का सद्गुरूंच्या मार्फत पाहिजे हो. ते सद्गुरूंच्या मार्फत काही नाम ऐकायला मिळतंय. मच्छिंद्रनाथांनी माशाच्या पोटात ऐकलं नाम, त्याचा उपयोग झाला का? नाही. तसंच आपल्याला नाम हे साधन आहे. नाम साधन आणि साध्य हे आपलं आहे. मोक्ष साध्य आहे. ऐल तीरावरून पैल तीरावर जाण्यासाठी जशी नावाड्याची आणि नावेची गरज असते, तसंच या जन्म मरणाच्या फेऱ्यातून फेरा तोडण्यासाठी नाम आणि नाम देणारा म्हणजे सद्गुरू. सद्गुरू वाचोनी नाम नाही हाता, साधने साधिता कोटी गुणे. कोट्यावधी साधन करा. कशाशिवाय? एका नामाशिवाय तुम्ही कोट्यावधी साधन करा. त्याची किंमत झुरो आहे. समजा तुम्ही माळ घातली, त्याचा 1 झिरो धरा, 0 धरा. दररोज तुळशीला पाणी घालता, त्याचा 1 0 धरा. मोजत राहा बर का, मोजत राहा. तुम्ही हुशार मंडळी, तुम्ही मोजत राहा. किती 2 0 झाले. आळंदी पंढरीची वारी करता, त्याचा 1 0 धरा. 3 0 झाले. कीर्तनाला जाता, त्याचा 1 0 धरा. 4 0 झाले. मोठ्यांची आज्ञा पाळताय, संतांच्या संगतीमध्ये आहेत, त्याचा 1 0 धरा. या सगळ्याला झिरो किंमत आहे बर का. झिरो किंमत आहे. आणि त्याच्या पुढं फक्त एक मांडा. किती? त्या 5 शून्याच्या पुढं 1 मांडा. किती झालं? एकाच्या पुढं 5 शून्य 1 लाख. बरोबर ना? ते एक नाम धरायचं. ते म्हणजे एक तत्व नाम दृढ धरी म्हणा आणि हरिसी करुणा तेव्हाच येईल बर का. कधी? एक तत्व, ते नाम एकच आहे नाम. ते एक नाम जर मनामध्ये धरलं ना, तेव्हा हरीला आपली करुणा येणार आहे. ते नाम एक धरा. त्याच्या पुढं मग तुम्ही किती पण शून्य मांडत गेले ना, त्याची किंमत अजून वाढत जाईल. ते 1 काढून टाकलं ना, त्याच्या पुढं 1 किती शून्य मांडा. लाखो मांडले ना, काही किंमत नाही त्या शून्याला. असे ते काही किंमत नाही हो. फक्त त्याच्या पुढे एकच मांडा. सगळं करा तुम्ही, अख्खा परमार्थ करा. कसला परमार्थ करा, कसला करायचा तसला करा, परंतु त्याच्या पुढे एक फक्त नाम मांडा. तेव्हा त्या सगळ्या शून्याला किंमत येईल. तसं आपण जीवनामध्ये जगत असताना त्या सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय जायचं नाही. आपल्याला त्या देवाची प्राप्ती करून घेतल्याशिवाय जायचं नाही. मग हे सद्गुरू नेमका आपल्याला काही देतात तर भगवंताचं गोड आणि मधुर असं नाम देतात. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अहो, अभंग म्हणतोय आपण भजनात, पण त्याचा अर्थ कळतोय का आपल्याला? किती गोड सांगितलंय, तर अमृतापेक्षा गोड सांगितलंय नाम. नाम तुझे देवा मन माझे केशवा काबा नगे. हे मान माझं असं आहे, ते नाम घेत नाही, बाकीचं सगळं करते. परंतु ते एक नाम घेतलं ना, सर्व केल्याचं फलित तुम्हाला मिळणार. नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी. मग हा संसार कोणता सांगितला संतांनी? 2 संसार सांगितले. त्याच्यामधला एक संसार जो सर्व आपण करत आहोत ना, बायका मुलं घरदार शेतीवाडी, हा एक संसार झाला. आणि दुसरा संसार जो आपल्याला तोडायचा आहे, जन्म आणि मृत्यूचा जो फेरा आहे ना, त्याला संसार म्हणले. आणि त्या संसाराची तुटी करायची आपल्याला. तो जन्म आणि मृत्यूचा फेरा तोडायचा आहे. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र आहे बर का. कोणतं? हरिनामाचंच आहे फक्त तिथं शस्त्र. आणि त्या शस्त्राने जसं कांदा कापायला आपल्याला चाकू लागतो ना, लाकडं फोडायला आपल्याला कुऱ्हाड लागते, तसं हा जन्म आणि मृत्यूचा फेरा तोडायचा असेल
तर फक्त एक शस्त्र आहे आणि ते शस्त्र म्हणजे नाम आहे. त्या नाम आपल्याला सर्वांना घ्यायचं आहे बरं का. कारण नाम जर घेतलं नाही तर काय तोटा होणार आहे तुम्हाला सांगते. आपल्या माग जो 84 लक्ष योनीचा जो फेरा लागलेला आहे ना, किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, म्हणून या जीव भ्याला शरण विठोबासी गेला. किती वेळा जन्माला यायचे त्या कॅल्क्युलेटर वरती हिशोब होत नाही. एवढे जन्म घेतलेत आपण नवे नवे. तर आमचे कबीर महाराज सांगतात, आपल्या सर्व जन्मांचं हाड जर साचून ठेवले असते ना तर एक मेरू पर्वत झाला असता तयार. एवढे जन्म घेऊन आपण आलं आणि मग परत त्याच्यात पडायचंय का त्या जन्मात? किती हो जन्माला येताना किती हाल महिला मंडळी, किती हाल, किती दुःख ते जन्माला येताना पण आणि जन्माला येण्याच्या अगोदर पण आणि जन्माला येण्याच्या नंतर पण आणि मरल्याच्या नंतर पण नुसतं दुःखच भरलेलं आहे. कसं जन्माला येण्याच्या अगोदर कोणतं दुःख आहे? पोटात गर्भवासाचं दुःख. सोपं आहे का महाराज? बटाटे जशी उकडायला टाकावीत ना तसं पोटात आईच्या आपण उदरामध्ये उकडतोय, तोंडामध्ये नाकामध्ये मलमूत्र जाते हो. त्या देवाला हात जोडून विनंती करतोय, एक वेळ करी या दुःख वेगळे, दुरितांची जाळी उगवूनी आठवीन पाय. हा माझा ह्या शब्दाखाली अंडरलाईन करा. नवस शब्दाखाली अंडरलाईन करा. मी नेहमी कीर्तनातून सांगत असते की महिला मंडळी, मुलाचं लग्न झालं, मुलाला अजून 2 पुरी झाल्यात, परंतु अजून काय पोरग. काय करतो आपण? गावातल्या देवीला जातो, देवाला जातो, नवस करतो की बाबा माझ्या मुलाला मुलगा होऊ दे, तुला 2-4 बकरी कापण. काहीतरी नवस बोलतो, काहीतरी असो. तुमच्या तिकडं काय असेल, आमच्या तिकडं बकऱ्याचा असतो. असं नवस बोलतो. तो महाराज फेडावा लागतो का नाही महिला मंडळी? तो नवस फेडावा लागतो. नाही फेडला तर काय होतं? पुढं त्यांच्या आयुष्यात दुःख येत जातं, बरोबर ना? काहीतरी अडचणी येतात त्यांच्या आयुष्यामध्ये. तसंच आपण देवाला विनंती केली, इथं तळतळून सांगण्याचा एवढाच उपाय आहे फक्त. इथं तळतळून माणूस का सांगतं की बाबा तुम्ही आता सुधरा, आता तरी सुधरा तुम्ही, की बाबा एवढे जन्माच्या आधी तो नवस बोललोय ना, हात जोडलेले होते पोटामध्ये, उदरामध्ये, हे पाय वरती आपल्या डोक्याच्या तिथे लागत होते आणि असा गुटमाळा करून पोटात उदरात वाढत होतो. 7-8 महिन्याच्या नंतर जसं जसं कळायला लागलं तसं लवकर काढ रे देवा, आता तरी बाहेर काढ. गर्भवास में वचन दिया भजूंगा सिया राम, बाहर आकर खुद ही भूल गया आत्माराम. वारा कलीचा लागला, कोहम रडू लागला. कोण मी बाहेर आला, एवढ्या दुःखातून बाहेर आला. दाईनबाईंनी नाळ तोडल्याच्या नंतर सर्व आपल्याला ओळखू लागल्यावरती जन्म देणारी आई होती शेजारी. आईला ओळखू लागलो, बापाला ओळखू लागलो, आजी आजोबा, हे माझं घर, माझं दार, माझी गाडी, बंगला, पैसा, अडका, नवे तर शेतीवाडी, सगळं ओळखू लागलो. परंतु ज्याला नवस बोललोय ते अंगावरती माझ्या काटा येतोय. इथं तळतळून संतांनी आम्हाला निरोप सांगायला पाठवले बर का. आज पैशावारी इथं महाराज मंडळी येतात, तो पैशावारी. तुम्ही लाख रुपये द्या त्या महाराजाला, लाख रुपये द्या, फक्त मला देवाची ओळख करून द्या. ही तळतळून सांगण्याची इथंच फक्त मार्ग आहे हो. ही व्यासपीठ ना फक्त देव सांगण्याचं व्यासपीठ आहे. इथं मला एकच विनंती, अहो नवस बोललोय आपण त्या देवाला, तो नवस विसरायचा नाही. अख्खं जीवनभर आपल्याला दुःख आहे हो. आपल्याला आता जरी सुख वाटतंय ना, 4 घरं बांधले, तर गाडी घेतलीये, पैसा आहे, अडकाय माझ्याकडं, आतापर्यंत सुख वाटतंय, परंतु पुढं गेल्यावर सुख
जन्माला येण्याच्या अगोदर सुख, जन्माला येताना सुख आहे, दुःख आहे. जन्माला येण्याच्या अगोदर दुःख आहे, येताना दुःख आहे, आणि जो मधला प्रवास आहे ना तो पण दुःखात जात आहे आपला. आणि मरताना काही सोपं दुःख सांगितलं का? एका रोमाच्या ठाई सहस्र विंचवाच्या वेदना पाहिजे. आपल्या शरीरावरती कोट्यावधी रोम येतं. रोम म्हणजे असा एक केस, बरोबर ना? एवढे रोम असताना त्या रोमाच्या एका ठिकाणी विंचू चावलाय का? बऱ्याच जणांना इथे चावलाय ना. कशा वेदना होतात? साप चावलेला बरा, मला चावलाय म्हणून सांगते. विंचू चावलाय, मला विंचू चावलाय म्हणून सांगते. एक विंचू चावला तर एवढं दुःख हो महाराज. सहस्र विंच एका रोमाच्या ठाईवर का? एवढे विंच व चावण्याचं दुःख आहे. आणि ते दुःख आपल्याला सहन करायचे का हो? नाही हो. आपल्याला साक्षात भगवंत न्यायला आला पाहिजे. कारण नामधारकाला ना फक्त देव न्यायला येतो. कारण जाऊ नका नाही तर या गावा नामधारकाच्या शिवा. देव सांगतात तुम्ही यम लोकांना सांगतात तुम्ही त्या नामधारकाच्या घरी सुद्धा जाऊ नका. एवढंसं दुःख सहन करून आलोय आपण, आणि ते दुःख आपल्याला अजून भोगायचं नाही बर का. कारण परत आपल्याला जन्म घ्यायचे. हा शेवटचा जन्म म्हणजे मानवाचा. म्हणजे आपण जंक्शन स्टेशनला आलोय. जंक्शन स्टेशनला 3 गाड्या लागल्यात. एक गाडी जाती ती नरकाला जाते. नरक म्हणजे सर्वांना माहितच असेल. ज्यांना माळ नाही ना त्यांना पण माहिती. मांसाहार केला तर पुण्य होतं. काय होतं तुम्हीच सांगायचं बरं का. मांसाहार केला तर पाप होतं. ज्याला माळ नाही ना त्याला पण कळतंय, पण खाल्ल्याशिवाय राहत खाल्ल्याशिवाय राहत नाही हो. पापाचा मार्ग ह्यो. अहो किती दारू प्यावो, काय समाधान आहे त्याच्यात? काय समाधान आहे का? अहो रात्री पिली ना सकाळी उतरून जाते. काय दारू अशी एक नशा घ्या तुम्ही की नशा जी जर चढली ना, कैसी नशा ये हरी नाम की, कैसी नशा ये हरी नाम की, जरा पी करके देखो. अशी दारू प्या तुम्ही, हरिनामाची दारू प्या. ती जर एकदा चढली ना उतरणार नाही बर का. पी करके देखो जरा, पी करके देखो, पी करके देखो जरा, पी करके देखो, कैसी नशा ये हरि नाम की, कैसी नशा ये हरि नाम की, जरा पी करके देखो. कशी नशा हरिनामाची? जरा पिऊन तरी बघा. किती? थोडीशी घ्या. दारुडा कसा म्हणतो, अहो घ्या तरी आमचं एक गोट घेतल्याने काय होते वे तर. दारुड्याच्या संगतीत बसलं ना दारुडाच होणार आहे. आपण संतांच्या नेहमी चांगल्या माणसांच्या संगतीत बसावं. हा मार्ग पापाचा आहे. पापाचा दारू पिलं तर पाप होणार आहे. मांसाहार केलं काय होती कोंबडी. मी अजून ती तोडताना पण पाहिली नाही बर का, पण लोकांचं ऐकते. मला जन्मलेल्या 5व्या दिवशी माळे लोकांचं ऐकते की जिवंत कोंबडी असते. काही लोक म्हणतात आम्ही तर असं पिरगळतून डायरेक्ट. काय हो कसं वाटतं का नाही थोडस असं. आपण मनुष्य देहात आलोय हो. बाकीचे कुत्रे मांजर खाऊ द्या ना, किती खायचंय खाऊ द्या, त्यांचं काही म्हणत नाही. ती बुद्धी आपल्यालाच आहे. 9:30 वाजलेत, मला 10 पर्यंत चालायला लावले त्यांनी. चालेल ना? खरंच चालायला लावलंय कारण स्वयंपाक आवडतोय ना त्याच्यामुळे. कारण तुम्हाला जर भूक लागली असेल तर नाही ना काय भूक लागली. हिथं तळमळून सांगायचं एकच हो फक्त, तुम्ही हरिनाम घ्या. तुमच्या घरी सद्गुरू चालून येतात. या महाराजांच्या घरी आमचे पारसी भाऊ असतील महाराज, त्यांच्या घरी सद्गुरू चालून आले. नवे तर साक्षात सद्गुरूंनी पण इथं कीर्तन केलंय. त्या सद्गुरूंना कधीतरी शरण जावा. त्यांना तो नामाचा मार्ग विचारा. कारण नामाशिवाय आपल्याला
सुट्टी कशानेच मिळणार नाही. तुम्ही किती परमार्थ करा, मग जाऊ किती परमार्थ करा, किती वाऱ्या करा. वाऱ्या करून काय होईल? आपलेच पाय थकत्यानं शेवटी आपल्यालाच वाटतं म्हातार झालं कोण वारं करण वर. एकदम पर 90ला गेलाय, मग असं आयुष्यभर वारी केली या. म्हातार झालं पाय साथ देत नाहीत, सगळं दुखतंय, हात पाय, डोळ्यांना काही दिसतच नाही, ऐकू येत नाही, कशाला वारीला जायचं. मानवा भजन कधी करणार, मानवा भजन कधी करणार. बालपण सारे खेळण्यात गेले, तरुणपणी देवाचे नाव नाही घेतले. म्हातारपणी जाणार, मानवा भजन कधी करणार, मानवा भजन कधी करणार. भजनकारी करणार मानवा, भजनकारी करणार मानवा, भजनकारी करणार. मानवा भजन कधी करणार. अशा छोट्या मुलांना जर माळा घातल्या ना, असे टाळ घेऊन उभा राहिले ना बारका बारकाले मुलं, तर आपल्याच गावातले म्हणतात काय एवढीस पोरगून कशाला माळ घातली त्याला, आणि आतापासून टाळ घेऊन उभा करताय तुम्ही. कोण? आपल्याच गावातले म्हणतात, शेजारचेच म्हणतात. बालपण सारे खेळण्यात गेले, खेळण्यात जाते 15 वर्ष, तरुणपणी तर अजिबात सुचत नाही. असा धुंदीत असतो तरुणपणी, बाकीचं काही नको मला, तुमचं तसलं परमार्थ ते. म्हातारपण ही जाणार, नेमकं भजन तरी कधी करायचं हो? आता सावध व्हा, परत सावध व्हायला वेळच नाहीये. आता सावध व्हा आणि सावध होऊन त्या भक्तीला लागा. कारण ती भक्ती जर केली नाही, सद्गुरूंना जर शरण गेलं नाही ना, तर आपल्याला परत जन्म मृत्यूच्या फेऱ्यात पडावा लागणार आहे. विठ्ठल विठ्ठल त्याच्यामुळे संतांशिवाय प्राप्ती नाही. त्या कोणाच्या देवाची प्राप्ती नाही, नामाची पण. संतांशिवाय सद्गुरूंशिवाय प्राप्ती नाही. अभंगाच्या 3ऱ्या चरणात त्याला हार घाला कोणतरी. जय विठोबार कुमार, 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 जय विठोबार कुमार. कुंडली कवरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज. संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. तेने साधती साधने, तुटती भवाची बंधने. त्या संतांना शरण जावा. ते संत ओळखून आपल्याला शरण जायचे बर का. संत ओळखण्याचा मार्ग पण सांगते. सद्गुरु पण असा करायचा आपल्याला. गुरु भरपूर मिळतील आपल्याला. जन्मल्याबरोबर वळण लावणारी आई प्रथम गुरु, नंतर वडील दुसरे गुरु, शाळेचे शिक्षक तिसरे गुरु. माळ घालतील तो आळंदी पंढरीची वारी
कर असे सांगतील, हे चौथे गुरु झाले. पण जीवनामध्ये जे पाचवे गुरु आहेत ना, ते मिळणं गरजेचं आहे. ते म्हणजे सद्गुरू. मग ते गुरु कसे ओळखावेत? गुरु करावा बळकट, त्याचे धरावे मनगट, प्रश्न विचारावे दोन, मी कोण आणि देव कोण. तुम्हाला गुरु करायचाच असेल तर असा करा, त्याला प्रश्न विचारायचा अगोदर, बाबा मी कोण आहे आणि नेमका देव कुठे आहे, तो कोण आहे देव. आणि जर त्या गुरुने असं उत्तर दिलं की बाबा तो देव म्हणजेच तू आहे, तुझ्या हृदयात तो देव राहतो, असं जर उत्तर दिलं तर त्यांना शरण जावं बर का. नाहीतर बुवाबाजीनं शिखर गाठलं, खऱ्या संतांना माग टाकलं. बुवाबाजीनं शिखर गाठलं, खऱ्या संतांना माग टाकलं, खऱ्या संतांना माग टाकलं. आता असे बुवा निघालेत की जे खरे संत आहेत, सद्गुरू आहेत ना, त्यांना माग टाकतात आणि बुवाच पुढे निघालेत. एवढे असे निस्ते गुरु निघालेत. त्यामुळं देव करताना, देवाची ओळख करून घेताना गुरु असा करायचा आपल्याला. त्या गुरुनी आपल्याला त्या भगवंताची ओळख करून दिली पाहिजे बर का. काय काय तर असे पाहिलेत, असे माळा टाकतात कीर्तनातून. हा घे घे आणि घाल, असं चालतं का हो? पवित्र तुळशीची माळ आहे ती, शेवटपर्यंत आपल्या गळ्यामध्ये राहणार आहे ती. शेवटी कोण नाही येणार कोणासोबत. ती तुळशीची माळ कोण काढून घेत नाही महाराज. आमच्या तिकडं तर काढून घेत नाही, तुमच्या तिकडं नाही ना घेत. तर आमच्या पुण्यात नाही म्हणतात, तुळशीची माळ तेवढी राहू द्या, बाकीचं काढून घ्या की. कशाला ठेवताय? नाकातली एवढीशी जरी नथनी असली ना, घ्या काढून, कशाला ठेवताय एवढीशी तरी. आणि जर एखादं थोडस जरी राहिलं ना, त्या मातीतून चाळून काढतात. आमच्या तिकडं सांगते, तुमच्या तिकडं काहीच नाही ना. आमच्या तिकडं पण पुण्याला तसं आहे, तुमच्या तिकडं पण असंच आहे. तुळशीची माळ कोण काढून घेतं का? जी शेवटी येणार आहे ती तरी घालाव ना माणसाने. सोन्याचं घालून आपण लोकांना दाखवतोय, परंतु शेवटी आपल्याला तुळशीची माळ सोबत येणार आहे. तुळशीच्या माळीला कोण हात लावत नाही. आणि ज्याने तुळशीची माळ घातली ना, त्याच्याच तोंडात तुळशीचं पान ठेवावं असं माझं म्हणणं आहे. आणि जी कोंबड्या खातात ना, त्यांच्या तोंडामध्ये ना पीस, कोंबड्याचा पीस आहे ना, ते ठेवावं असं माझं म्हणणं आहे बरं का. बरोबर ना? लोक म्हणतात आज का वेगळाच मारा झालाय बाबा, म्हणतात ना. उद्या तर चर्चाच होणार आहे गावात, अख्ख्या चर्चाच. काही वेगळं चालतं. ती म्हणत होतं पखाड तोंडात ठेवा, जी कोंबड्या खात्यात त्याच्यावर तोंडात पखाड ठेवा. जी शेवट येणारे ना, ते आपल्या मुखामध्ये हरिनाम शेवटपर्यंत, श्वासापर्यंत, शेवटच्या श्वास जाईपर्यंत हरिनामच आपल्या मुखामध्ये राहिलं पाहिजे. कारण याच साठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोडा व्हावा. अभंग म्हणतोय आपण दररोज, अभंगाला चाली म्हणून लावू लावू काय सांगू आता. अभंगाला चाली लावू लावू म्हणतोय, पण त्या अभंगाचा अर्थ समजला पाहिजे का नाही? अर्थ समजला पाहिजे. याच साठी हा परमार्थ करायचा आहे. लहानपणापासून मी तर म्हणते करावं परमार्थ. माझं लेकरू जेव्हा उदरात होतं ना, माझ्या आई तिकडं पलीकडे गेले, ते उदरात होतं ना, 2दा ज्ञानेश्वरी वाचली, एक तर भागवत वाचले, नवे नवे तर सगळ्या संतांचं जे चरित्र आहे ना ते सगळं वाचले. नवे नवे तर छोटे काही ग्रंथ असतील. जेवढं माझ्या 9 महिन्यात जेवढं काही होईल ना, महिला मंडळी लक्षात ठेवा, लेकरावरती संस्कार होते. आता 1.5 वर्षाचं लेकरू आहे, नुकतंच आता बोलायला लागलंय. ज्ञानेश्वरीची जी पहिली ओवी आहे ना, ओम नमो जाद्या, ती म्हणून दाखवते. किती? 1.5 वर्षाचं लेकरू आहे माझं. ओम नमो जाद्या नुकतंच बोलायला लागले. नुसतं आई आणि बाबा आणि लगेच ओम नमो जाद्या. केव्हापासून? हे माझं तर सोडूनच द्या, मी फक्त 2दा वाचलंय.
एक तुम्हाला पेपरला बातमी वाचली असन की 6वीच्या मुलाची अख्खी ज्ञानेश्वरी पाठ आहे. 9 वर्षाच्या मुलाची अख्खी ज्ञानेश्वरी पाठ आहे. साधी आपली एक ओवी पाठ होत नाही, त्याची अख्खी ज्ञानेश्वरी पाठ आहे. त्याच्या आईने 108 वेळा गर्भात असताना ज्ञानेश्वरी वाचली. संस्कार महत्वाचे. तो संस्कार काही म्हणतात आमच्या मुलांना मुलगी मिळाना. कसली पाहिजे? संस्कार तरी पाहिजेत ना त्या मुलीमध्ये. तशी संस्कारी वाली तर आणा आम्हाला. गळ्यात थोडीशी माळबीळ असली पाहिजे. लोकांना अशा आता मुली आवडायला लागल्या. संस्कार ही महत्वाची गोष्ट आहे. आपण जशी संस्कार आपल्या लेकरांवरती लावू ना तसे ते होत असतात. त्याच्यामुळं जीवनात जगत असताना असं जगायचंय. कारण आपण अभिमानात गर्वात एवढं राहतो, मानात एवढा राहतो. पुढचा पाय जेव्हा पुढे पडतो ना त्याला एवढा गर्व होतो की मी पुढे, परंतु त्याला माहित नसतं की मागचा पाय पण कधीतरी पुढे येणार आहे. हो, जिवंतपणी कावळा किड्या मुंग्यांना खातो. त्या कावळ्याला माहित नसतं आपण मेल्यावरती तेच किड्या मुंग्या आपल्याला खाणार आहेत. जीवन जगत असताना असं जगा. आपण जगत असताना कावळा जर आपल्या घरापुढं क्याव क्याव करायला लागला ना, हे कशाला ओरडतोय, आणि 10व्याच्या वेळेस ये बाबा किती वाट बघते त्या कावळ्याची. कधी ना कधी कोणाची वेळ येणारच आहे. दुःख मानायचं नाही अजिबात. कशातच दुःख मानायचं नाही. आनंदी जीवन जगायचंय. आज आपली जरी वेळ नसली आली तरी उद्या आपली वेळ येणार आहे. आपण पण कधीतरी पुढे जाणार आहोत. वेळ येणार आहे. जीवनामध्ये संस्कार घडवणं गरजेचं आहे. आणि आजकालच्या पिढीला संस्कार कमी पडतात. बाकीचं सगळं येतंय त्यांना. मग डॉक्टर होते, इंजिनियर होते, काय त्याला करावं? सगळं करा तुम्ही, सगळ्या पदव्या घ्या, पण जी सच्चिदानंद पदवी ना ती घेतल्याशिवाय मरायचं नाही. मग सरपंच हो, आपण आमदार हो, खासदार हो, ती पदवी जिवंत आहे तोपर्यंत आसन, पदावर आहे तोपर्यंत आसन. परंतु जी सच्चिदानंद पदवी ना ती मेल तरी आपली सच्चिदानंद पदवी ना ती मरणारी नाहीये. ती चिरकाल टिकणारी आहे. ती अमर आहे. ती सच्चिदानंद पदवी घेऊन आपल्याला जायचं आहे. आणि त्या संतांना शरण जाऊन खूप खूप कळकळीची विनंती आहे. कारण तुम्ही सर्व भक्त मंडळी आहेत. मनुष्य जात सगळं स्वभावताच भजनशीळ झाले असे केवळ माझे ठाई, परी ज्ञाने विन नसले. ज्ञान कमी पडतंय म्हणून आम्हाला इथं कुठंतरी यावं लागतंय. ओ पुण्यावरून संत मंडळी इथपर्यंत येतात. ओ कुठेतरी थोडंसं ज्ञान कमी पडते तुमच्यामध्ये. आणि ते ज्ञानाचा तुम्ही अनुग्रह घ्या, नाम घ्या. त्या नामाचा जेव्हा अनुग्रह घेताल तेव्हा तुम्हाला खऱ्या सुखाची प्राप्ती होणार आहे. आणि जी आपली मनोकामना आहे ना ते संत आपले पूर्ण करत असतात. ते नाथ